नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तुम्ही रोज पेपरला वाचत असाल आणि टीव्हीलाही बघत असाल, की आजकाल कोल्हापूरमध्ये एक वेगळा विषय चालू आहे, हत्तीनी संदर्भात. तर ते ज्या हत्तीनीला आहे ना, कोल्हापूरमधून वंताराला शिफ्ट केलेलं आहे आणि हे शिफ्ट करण्याचं जे मेन कारण आहे, ते आहे पेटा इंडिया. हा पेटा इंडिया शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. ही पेटा इंडिया संस्था काय आहे? या पेटा इंडिया संस्थेनं त्या हत्तीनीला वंतरामध्ये शिफ्ट करण्यासाठी कारण ठरलेली आहे. तिच्यामुळेच वंतराला ती हत्तीनी शिफ्ट झालेली आहे. तर हे काय आहे? पेटा इंडिया काय आहे? त्याच्या संदर्भात आता आज आपण माहिती घेणार आहे. आपण व्हिडिओला चालू करण्या अगोदर एक तुम्हाला विनंती आहे, की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन विषयाविषयी माहिती आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील. अ, तर पेटा म्हणजे काय आहे? पेटाचा जो लाँग फॉर्म आहे PETA म्हणजेच काय तर पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. द पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स हा पेटाचा लाँग फॉर्म आहे. आता ही संस्था काय करते? ही एक इंटरनॅशनल संस्था आहे. ही एक आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क संस्था आहे. ओके. प्राण्यावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी ही संस्था काम करते. तर पेटाचे जे मुख्य कार्यालय आहे ते अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील नॉर्फॉक येथे आहे. हे जे व्हर्जिनिया नावाचं अमेरिकेमध्ये राज्य आहे तेथील नॉर्फॉक येथे हे इंटरनॅशनल संस्थेचं कार्यालय आहे. पेटाची जी इंटरनॅशनल स्थापना जी आहे म्हणजे जागतिक स्थापना जी सुरुवातीला झाली ती 22 मार्च 1980 रोजी करण्यात आली आणि त्याच्यानंतर पेटा इंडियामध्ये भारतामध्ये जी स्थापना झाली पेटा इंडिया याची स्थापना झाली 2000 मध्ये करण्यात आलेली आहे. याचं भारतातील महत्त्वाचं कार्य कोणतं केलंय पेटा इंडियानं? तर बैलगाडी शर्यतीवरील बंदी जी तुम्ही ऐकली होती मध्ये, की बैलांना जो त्रास होत होता, त्याच्या संदर्भात त्यांनी त्याच्यामध्ये कार्य केलं होतं. त्याच्यानंतर कोंबड्या जे आपण पालन पद्धती होतात कोंबड्यांच्या, त्याच्यामध्ये सुधारण्यासाठी ते जनजागृती नेहमी करत असतात. त्याचसोबत तुम्ही आता बघितलं असेल बघा, कोणताही चित्रपट किंवा कोणतीही जाहिरात सुरू होत असेल, तर त्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर असतो, की ह्या चित्रपटामध्ये कोणत्याही प्राण्यांना त्रास देण्यात आलेला नाहीये. असं एक डिस्क्लेमर आजकाल येतं. तुम्ही बघितलं असेल तर कोणत्याही चित्रपटामध्ये कुठल्याही प्राण्यांचा वापर करायचा असेल, तर त्याच्या संदर्भातले काही नियम या संस्थेनं आखून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणेच ते करावे लागतात. तर हे महत्त्वाचे कार्य जे आहेत ते ही पेटा इंडिया करत असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू व्हेरी मच.